प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 21 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. तर गौरीचं लग्न अचानक मोडलंय का, कशामुळे, यासाठी बघत राहा तू भेटशी नव्याने. पण आता अभिमन्यू सर सगळ्यांना म्हणत असतात की हे बघा, ती चांगली आहे, कोणीही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल. तेव्हा गौरी भर मांडपात विचारते, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? आणि अशा पद्धतीने या दोघांचं लग्नच झालंय. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आजच्या भागामध्ये सर्वप्रथम आपण बघतोय गौरीच्या घरी पाहुण्यांची लगबग सुरू झालेली असते. गौरीच्या हातावरती लग्नाची मेहंदी काढली जाते आणि आता गौरीची काकू त्या सगळ्या बायकांना साड्या दाखवत असते. ही गौरीची साडी आहे बरं, गौरी लग्नात घालणार आहे. मग आता त्या बाया म्हणतात गौरीची चॉईस छान आहे. त्यावर ही गौरी म्हणते माझी नाही चॉईस, अभिमन्यू सरांची चॉईस आहे, त्यांनी निवड केली होती या साडीची, आम्ही खरेदी करायला गेलो तेव्हा. आता ही काकू मध्ये मध्ये मुद्दाम डिस्टर्ब करत म्हणते की अहो, मला जायचं होतं शॉपिंगला गौरीसोबत, पण आमच्या वहिनी नाही म्हणाल्या की घरात खूप कामं आहेत, जाऊ नकोस असं म्हणाल्या. गौरी म्हणते काय ग काकू, मग तुला तुझी साडी आवडली नाही का? त्यावर आता ही काकू म्हणते नाही नाही अगं, आवडली ना साडी, खूप सुंदर आहे साडी, तिचं काठ तर खूप छान आहे. मग आता इथे असणाऱ्या मुली चर्चा करतात की जनरली पुरुषांना तर काही कळत नाही ना. गौरी म्हणते हो ना, अभिमन्यू सर हेच म्हणाले होते, त्यांना जमणार नाही, पण किती सुंदर साड्या निवडल्यात त्यांनी, बघा ना. आता ह्या काकू म्हणतात की हो, साड्या खूप सुंदर आहे, मी दाखवते. आता त्या मेहंदीच्या हाताने ती साडी उचलतीये, पण आता एक हात तिचा बिना मेहंदीचा आहे. पण आता गौरीची आई म्हणते अगं शोभा, मेहंदीचा हात आहे ना तुझा. काकू म्हणते अहो वहिनी, अशी कशी लावेल मी मेहंदी, अहो सुकत आली आहे मेहंदी. आता गौरीची एक मैत्रीण म्हणते साखरेचं पाणी आणाल का काकू, ते मेहंदीला लावायला असतं ना ते. आता ही काकू म्हणते आणते आणते, आणि हो छान मेहंदी काढा हा, नवऱ्या मुला नाव लहा त्या मेहंदीवरती, म्हणजे आमच्या गौरीच्या हातावरती. तर जमलेल्या सगळ्या गौरीच्या मैत्रिणी तिला विचारतात तू उखाण्याची प्रॅक्टिस वगैरे केलीस की नाही. आता त्या शेजारच्या का कोणीतरी काकू पण आलेल्या आहेत, त्या बोलतात सगळ्या. मग आता ती आई म्हणते गौरीची हो ना, लग्न ना खूपच घाईघाई झालंय ॲक्च्युली. गौरी म्हणते की अहो, पण अभिमन्यू सरांनी शेवटच्या क्षणाला मला कन्व्हिन्स केला. गौरीची आई म्हणते हो ना, आमची गौरी सारखी नाहीच म्हणत होती. आता गौरी म्हणते अभिमन्यू सरांनी मला समजवलं आणि लक्षात आलं की हाच बरोबर डिसिजन आहे. आता ती काकू येते साखरेचं पाणी घेऊन आणि मेहंदी बघायला लागते गौरीची, आणि मेहंदीवरती अभिमन्यू नाव काढलेलं असतं. आता ते नाव बघून या काकूला एवढा राग येतो आणि ती मेहंदी काढणाऱ्या मुलीला ओरडते आणि म्हणते ए काय ग मूर्ख मुली, तुला अक्कल आहे का, काय करून ठेवलंस तू. आता गौरीची आई विचारते काय झालं ग शोभा. आता ही काकू सांगते बघा ना वहिनी, मेहंदी बघा काय लिहिलंय तिच्या हातावर. तर आता सगळ्यांनी अभिमन्यू सर, म्हणजे अभिमन्यू असं नाव लिहिलंय गौरीच्या हातावर. आता या बाकीच्यांचा काय दोष आहे प्रेक्षकांनो, आता ही सारखी अभिमन्यू करत असते, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावच आहे हे, म्हणून आता सगळेच जण आता तोंडावरच हात ठेवतात. म्हणजे कदाचित ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी ठेवलं असेल ना. तर आता अभिमन्यू नाव काढल्यामुळे त्या मेहंदीवालीला विचारायला जबरदस्त बोलणे बसले. पण आता या प्रकारामुळे या काकूला बोलायचा चांगला चान्स मिळालेला आहे गौरीला. मेहंदीवाली म्हणते अहो सॉरी, मला असं वाटलं की नवऱ्या मुलाचंच नाव अभिमन्यू आहे. आता ती गौरीची आई म्हणते हात धुवून ये ना पटकन. मग आता त्या बाकीच्या बाया म्हणतात जाऊ दे, त्या हातावरती एखादी डिझाईन काढू, नाव झाकून टाकू आपण, आणि इकडच्या हातावर नवऱ्या मुलाचं नाव लिहू. पण आता ही काकू चिडते आणि म्हणते असं कसं चालेल ते सगळं, आणि काय ग तुला विचारून नाव नव्हतं लिहिता येत का ग, काय ग गौरी तूच लावलंय केव्हाच अभिमन्यू सर. अभिमन्यू सरांबद्दल बोलताना बरोबर तोंड उचकतेस तू, एरवी तोंड शिवून बसलेली असतेस तू. आता ती गौरीची आई म्हणते अगं किती बोलशील, हा शेवटचा दिवस आहे ना तिचा आपल्या घरातला. मग आता ती काकू म्हणते कशाचा शेवटचा दिवस, हा अभिमन्यू सर पुराण चालूच राहणार आहे जाईपर्यंत. इकडे अभिमन्यू सर मॅडमला गोळ्या औषधं देत असतात, पण मॅडम मात्र सारखे रडत असतात ती नाही आली म्हणून. अभिमन्यू सर त्यांनी गोळ्या घ्याव्या म्हणून म्हणतात की ती येणार आहे, तुम्ही आधी गोळ्या घ्या बरं. मग आता त्या म्हणतात की ती येणार ना, नक्की येणार ना. मग आता अभिमन्यू सरांचं ऐकतात त्या आणि गोळ्या घेतात. मग आता अभिमन्यू सर गौरीला खूप मिस करत असतात. मॅडम झोपल्यानंतर अभिमन्यू सर त्यांच्या अंगावर चादर वगैरे टाकतात आणि आता ते स्वतःशीच बोलतात की सॉरी मॅडम, आता मात्र ती कधीच परत येणार नाहीये. आणि आता अभिमन्यू सरांना हे सगळं खूप वाईट वाटतंय असं दिसतंय खरी.
असो, पण आता पहाट झालेली आहे आणि आता गौरी तिथे गौरी हार का काहीतरी पुसतीये, म्हणजे काहीतरी करत असते ती, तेव्हा तिची काकू येऊन तिची दृष्ट काढून जाते. पण गौरी मात्र सारखा अभिमन्यू सरांचा विचार करतीये. आतापर्यंत अभिमन्यू सरांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत आहेत, तिच्या डोळ्यासमोरून जात आहेत. आता ही गौरी अगदी अभिमन्यू सरांच्या आठवणीमध्ये गुंगलेली आहे आणि ती त्यांच्या प्रेमात पडली आहे लिटरली, हे तिला कळतंय. पण आता सगळे मार्ग बंद झालेले आहेत, काय करणार ती? तिची हळद चालू आहे प्रेक्षकांनो. आता गौरी विचार करत असते की असा विचार माझ्या मनात काय येतोय सारखा सारखा. गौरी सारखा विचार करत असते तेव्हा बायका तिला विचारतात, काय झालं गौरी, कसला विचार करतेस? तिची आई म्हणते, गौरी बेटा, अगं संसाराच्या स्वप्नामध्ये रमलीस की काय? त्यावर तिचे बाबा म्हणतात, आई तशी लेक तू नाही का रात्रंदिवस स्वप्न बघायची? आता काका आणि सगळे हसायला लागतात. गौरीची आई म्हणते, काय हो, काही गंमत करता बाई तुम्ही? आता ते काका म्हणतात की बघ रे दादा, हसणं पण राखीव ठेवलंय वाटतं सासरच्यांसाठी. तो काका म्हणत असतो की आम्हाला विसरू नको हं सासरी गेल्यावर. आता लगेच ती काकू म्हणते, अहो आपल्याला विसरेलही ती कदाचित, पण आता एका व्यक्तीला नाही विसरणार ती, ते म्हणजे तिचे अभिमन्यू सर. मग आता गौरी एकदम त्या काकूकडे बघायला लागते. पण गौरीची आई म्हणते, असं कसं ग? अगं शोभा, आपली गौरी घासाघासाला आपली आठवण काढेल बरं. मग काकू म्हणते, वहिनी चला ना, हळद लावून झाली आहे, आता आपण हळद खेळूयात. आता सगळेजण काहीतरी हळद खेळायला गेलेत तिकडे. आता इकडे अर्पिता शेखरला म्हणत असते, अहो जेवून घ्या ना. पण शेखर म्हणतो, नाही ग, मला ना अजिबात भूक नाहीये ग, घास कसा उतरेल माझ्या घशाखाली सांग बरं. अर्पिता म्हणते, अहो काय करणार आपण तरी, आपण किती प्रयत्न केले रागिणीला थांबवायचे. आता शेखर म्हणतो, मी फोन पण केला ग अर्पिता, पण तिने फोन नाही उचलला. मग आता ही अर्पिता म्हणते, काय म्हणाली रागिणी मग? आता शेखर म्हणतो, अगं केला मी, मेसेज केला, पण कोरडा रिप्लाय केला ग रागिणीने, आय एम फाईन म्हणून. कशी असेल, कुठे असेल, काही खाल्लं पिल्लं असेल की नाही काही माहिती नाही बघ. आता तेवढ्यात अभिमन्यू सर आलेत बरं का, आणि शेखरने या दोघा बहीण भावामध्ये कशी कळ लावून दिली आहे ते बघा. आता ही अर्पिता म्हणते, दादा जेवायला चल ना. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, अगं अर्पिता मगाशीच जेवणार होतो, पण मॅडमला गोळ्या द्यायच्या राहिल्या आहेत बघ. तुझं झालं का अर्पिता जेवण? आणि आभा कुठे गेली आहे? आता ही अर्पिता म्हणते, आभा मगाशीच गेली आहे आणि माझं झालंय रे दादा जेवण. आता अर्पिताने या अभिमन्यू सरांना वाढले जेवायला. मग शेखर अर्पिताकडे बघतो आणि तिला खुणवतो की बोल बोल रागिणीबद्दल बोल. आता हे बिचारे एक घास घालणारच असतात तोंडामध्ये. तेवढ्यात अर्पिता म्हणते, काय रे दादा, सगळ्यांची विचारपूस करतोस, जेवले का, झोपले का? नाही, मॅडमची पण खूप काळजी घेतोस. तू रागिणीचाच का रागराग करतोस रे दादा? अरे फोन उचलत नाहीये रे ती आमचा, आम्ही फोन करतोय मगासपासनं. ती कशी असेल, काय असेल, जीव वरखाली होतोय आमचा. तुझा जीव का रे एवढा थंड? आता हे अभिमन्यू सर म्हणतात की हे बघ, माझा निर्णय तिला माहितीये, तो ती का स्वीकारत नाहीये, त्याला मी काय करू तू सांग बरं. अर्पिता म्हणते, अरे तू तुझा निर्णय बदल ना. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, तू तिला तिचा निर्णय बदलायला सांग, हट्टीपणा सोड म्हणा. आता हे अर्पिता ताई म्हणतात की हट्टीपणा ती नाही तू करतोयस. अरे लग्न केल्यावर तुझंच भलं होणार आहे ना रे बाबा. अरे आमचं एवढंच हेतू आहे, बाकी काही म्हणायचं नाही आहे आम्हाला. आता सर म्हणतात की माझ्या भल्याबुऱ्याचा विचार नाही केला तर जास्ती बरं होईल, माझं मला बघू द्यात काय करायचंय ते, मी आज जाऊन जेवतो आता. अभिमन्यू सर ताट घेऊन आज जात असतात त्यांच्या बेडरूममध्ये, तेव्हा अर्पिता खूप चिडते आणि म्हणते, जा रे जा, काढ पळ इथून, दुसरे येतंय काय तुला? हेच तर करत आलायस ना तू आतापर्यंत, ना आईचं ऐकलं कधी ना माझं ऐकलं कधी. आईच्या वेळेला पण तू असंच केलं, पळच काढत राहिलास तू आयुष्यभर. सर म्हणतात, अर्पिता तू रागाच्या भरात खूप काही बोलतीयस, तुझा राग शांत झाला ना की मग आपण बोलूयात. पण अर्पिता म्हणते, काही गरज नाहीये बोलायची माझ्याशी, आधी त्या रागिणीशी बोल आणि मग ये माझ्याशी बोलायला. बिचारी अर्पिता, तिची मधल्यामध्ये कुचंबणाच होती हा प्रेक्षकांनो, एकीकडे भाऊ आणि एकीकडे ती नणंद. पण आता नाही प्रेक्षकांनो, मालिका पुढे बघायला जास्ती मजा येणार आहे, कारण गौरी जर या घरामध्ये लग्न करून आली तर रागिणी काय करेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असो, आता हे निघून जातात तिथून सर, तेव्हा शेखर म्हणतोय अर्पिताला, अगं जाऊ दे अर्पिता, जाऊ दे, अगं त्याला काही वाटत नाही आपल्या भावनांचं ग, तू रडू नकोस, तू जेवून घे बाई. अर्पिता तू जेवून घे ग, कमाल बाई तुझ्या दादाची, किती सगळ्यांची मनं दुखवली आहेत त्याने, म्हणजे त्याची बहीण म्हणजे तू रडतेस, तिथे जीवापाड करणारी माझी बहीण ती पण रडते. अगं
त्याला ना काही वाटत नाही बघ, काहीच परिणाम होत नाही तुझ्या भावावर. गेंड्याची कातडी घेऊन जन्माला आलेला आहे हा. आता अर्पिता त्याच्याकडे अशी बघते, म्हणजे असं बोलू नका म्हणते ती, पण आता ते शेखर म्हणतात अरे असं म्हणतात ना अर्पिता म्हणून, पण आता अर्पिता मात्र बिचारी सारखी रडतीये. आता गौरी गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती हातात घेते आणि त्या मूर्तीशी बोलत असते. ती म्हणत असते, बाप्पा माझ्या मनातून काही गेल्या अभिमन्यू सरांचा विचार का जात नाहीये? असं कधीच झालं नाही आधी. मी हे घर सोडून जातीये, शहर सोडून जातीये, कॉलेज सुटतीये, पण एकाही गोष्टीची आठवण नाही येते. पण अभिमन्यू सरांना मी सोडून जातीये या गोष्टीचा मला इतका का त्रास होतोय? नाही गौरी, हे असं चालणार नाही. तू असा विचार नाही करू शकत. बिचारी गौरी खूप टेन्शनमध्ये आहे. आता तेवढ्यात तिची आई येते आणि या मायलेकीचा संवाद त्यांनी खूप छान दाखवलाय. आता गौरीला विचारतात त्या, काय ग गौरी का जागी आहेस? अच्छा बाप्पाशी बोलतेस तर. गौरी आता झोपायला आज जात असते तेव्हा तिची आई म्हणते, बेटा कसं आहे ना गौरी, अगं ज्या घरामध्ये आपण चालायला शिकलो, लहानचे मोठं झालो, ते घर सोडताना आपल्याला वाईट तर वाटणारच ना. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो बाळा. आपण न सोडून जाण्यापेक्षा काहीतरी नवीन नातं जोडायला चाललोय असा विचार करायचा बेटा. तुला सांगू का, अगं आपण बायकानं खूप भाग्यवान असतो बघ. बघ ना, नवीन घर, नवीन माणसं, नवीन वातावरण, आपल्याला या सगळ्यामुळे नवीन आयुष्य जगायची एक संधी मिळते. आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांना लळा असतोच की आपला, पण मुलगी जेव्हा दुसऱ्यांच्या घरामध्ये जाते ना, म्हणजे मुलगी तिथल्या लोकांना लळा लावते ना, हे बघून तिच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त आनंद होतो. आता तुझ्या लग्नात सुद्धा तुझे बाबा सगळ्यात जास्ती आनंदी असतील. तू लांब होणार आहे याचं तर आम्हाला वाईट वाटेल, म्हणजे वाईट तर वाटेल बेटा, तू जाणार आहेस, पण आपली मुलगी सासरच्यांना समर्थपणे सांभाळून घेते या गोष्टीचा अभिमान असतो की नाही. उद्या बघ तुझे बाबा खूप खुश असतील तुझ्या लग्नामध्ये. आता गौरी जरा तिचे डोळे भरून आलेत आणि ती तिच्या आईला आता घट्ट मिठी मारते. मग आता तिची आई म्हणते, बेटा अगं रडू नकोस, अगं आजकाल व्हिडिओ कॉल का काय ते करता येतात की, बेटा एवढी काळजी करू नकोस, चल बरं झोप आता, बराच उशीर झालाय. आता गौरी त्या बाप्पाचा फोटो घेते आणि पुन्हा बाप्पाकडे बघून थोडीशी रडायला लागते आणि ठरवते की आता असं वागून नाही चालणार. आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची असेल तर जुन्या गोष्टी विसराव्याच लागतील. तर आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी आणि आता गौरीच्या लग्नाचा दिवस सुद्धा उजाडलाय प्रेक्षकांनो. सगळं इतकं पटापट दाखवलंय ना त्यांनी. आता गौरीचे बाबा म्हणतात, चल गौरी तुझी बॅग रेडी आहे, आवरलं का? आता गौरी नवरीच्या वेशामध्ये तिच्या बाबाच्या समोर आली आहे तेव्हा तिच्या बाबाचे डोळे पाणावलेत. ते म्हणतात की बेटा शाळेच्या गॅदरिंगमध्ये साडी घालून यायचीस ग, तेव्हा अशीच गोड दिसायची, आणि आता नवरीबाई झालीस तू, केवढी मोठी झालीस माझी गौरी. गौरी आता त्या बाबांना पटकन मिठी मारते आणि मग आता तिचे बाबा म्हणतात, रडू नकोस ग बेटा, अगं तुझ्या डोळ्यातलं काजळ पांगलं ना, तुझी आई रागवेल मला, आणि आता तू गेल्यानंतर तुझी आई आणि काकू तशाही मला ओरडणारच आहेत. गौरी म्हणते, बाबा तुम्ही आता आईचं ऐकायचंय हं सगळं, कोणीतरी हवं ना तुम्हाला ओरडायला. आणि गौरी तिच्या बाबांना म्हणते, बाबा पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही, 4 वाजता घराच्या बाहेर पडायचं, जर पडावंच वाटलं तर कुठेही फिरायचं नाही, रेंगाळायचं नाही, आणि आई सांगेल ते ऐकायचं, औषधामध्ये हायगाई नाही करायची, आईला त्रास नाही द्यायचा. आता तिचे बाबा म्हणतात, हो बाई घेतो सगळं वेळेवर. आता गौरी पुन्हा म्हणते, नका हं घेऊ बाबा पैशाचं टेन्शन. तिचे बाबा म्हणतात, नाही बेटा मी सकाळी संध्याकाळी जाईल देवळामध्ये आणि तुला हजेरी देत जाईल फोन करून, माझी काळजी नको करू. आता गौरी म्हणते, बाबा मला आठवण येईल ना तुमची? आता तिचे बाबा म्हणतात, हो येईल ना आठवण, मग तुला यावं लागेल ना त्या पाठोपाठ इथे. आणि आता पुन्हा एकदा तिचे बाबा गौरीला जवळ घेतात आणि आता ती आई येते तिची आणि म्हणते, झालं नाही का अजून, चला आटपा उशीर होतोय. काकू म्हणते, हो ना बघा ना वहिनी, अहो सगळ्या गोष्टींना उशीर होईल नंतर, चला चला लवकर चला. आता गौरीची आई म्हणते, अहो रिक्षा आणा ना पुढे जाऊन लवकर. आता तिचे बाबा म्हणतात गौरीचे, आणेल ना तो रिक्षा, गेलाय ना तो तिचा काका. गौरीची आई म्हणते, बरं चला निघूयात आता. आता सगळेजण गेलेत. काकू म्हणते, हो हो चला वहिनी. आता गौरी पुन्हा एकदा घरच्या देवाऱ्यात नमस्कार करते आणि म्हणते, बाप्पा मी हे सगळं माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी करते. तुला माहिती आहे माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात आणि या लग्नामुळे माझं भविष्य काय असणार आहे मला माहिती नाही आहे, पण अभिमन्यू सरांनी सांगितलं आहे, माझ्या आईबाबांनी सांगितलं आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. ज्या अर्थी अभिमन्यू सरांनी हा निर्णय मला सांगितला आहे त्या अर्थी हा निर्णय चुकीचा नसेल. आईबाबांची काळजी घे बाप्पा, त्यांचं या घराचं रक्षण कर
असं म्हणून गौरी मनोभावे आता देवाला नमस्कार करते, तिच्या घराला डोळे भरून बघते आणि जाताना त्या उंबऱ्यापाशी तिचं डोकं टेकवते आणि या घराला म्हणजे तिच्या माहेराला नमस्कार. खरंच प्रेक्षकांनो, बाईला किती आयुष्य जगावी लागतात ना. खरंच अशा वेळेला भावूक होणं अगदी साहजिक आहे, पण सगळे प्रसंग अगदी काटेकोरपणे आणि हळुवारपणे त्यांनी दाखवलेत. आणि अशा पद्धतीने गौरी एकदा तिच्या घराला डोळे भरून बघते आणि आता निरोप घेते. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथे समाप्त झाला आहे आणि आता आपल्याला उद्याच्या भागाची जरा वाट बघावी लागणार आहे, कारण उद्याच्या भागात ते दाखवणार आहे की नेमकं गौरीचं लग्न का मोडलंय आणि कसं अभिमन्यू सरांचं आणि गौरीचं लग्न गाठ जमली आहे. तर बघत राहा तू भेटेशी नव्याने. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं हं. आणि आवडला असेल भाग तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा, ज्याची मला नितांत आवश्यकता असते. धन्यवाद.